आज आपण मेडा आय टी फाउंडेशनमध्ये आलोक चापके हा जो आपला विद्यार्थी आहे, इयत्ता 8वी 9वी 10वी या 3 वर्षे आलोकने आपल्याकडं फाउंडेशन केलं होतं. त्यानंतर त्यानं 11th-12th ॲलन कोठा येथे केलं आहे आणि त्याचा यावर्षीचा तो JEE ॲडव्हान्सचा रिझल्ट आहे. तर तो आहे ऑल इंडिया रँक 8294 ओपन कॅटेगरी ऑल इंडिया रँक आणि OBCमधनं त्याचा रँक येतो 1940. तर या मार्क्सवर, या रँकवर आणि त्याचे मार्क्स आहेत 145 पॉझिटिव्ह आणि टोटल 138 आउट ऑफ 360. तर या मार्क्सवर आणि या रँकवर त्याला एक चांगलं IITचं कॉलेज आता मिळत आहे. ठीक आहे, तर आपण आलोकला विचारूयात त्याला IIT फाउंडेशन 8, 9, 10मध्ये फाउंडेशन क्लासचा कसा फायदा झाला आणि 11वी 12वीमध्ये काय अडचणी आल्या किंवा तिथला अनुभव आपण त्याच्याकडून जाणून घेऊयात. जर तुम्ही म्हणजे आधी फाउंडेशन वगैरे करून तयारी केली असेल तर तुम्हाला 11th-12thमध्ये पॉपअप करायला जास्त टाईम लागणार नाही. कॉन्सेप्ट्स एकदा तुमच्या कानावरून गेलेले असतात, त्यामुळे म्हणजे तुम्ही इझिली त्या कॉम्पिटिशनमध्ये स्टेबल राहू शकता किंवा टिकू शकता. त्या तुम्हाला म्हणजे काही अडचणी येणार नाहीत. जास्त कॉन्सेप्ट जास्त म्हणजे एकदा रिव्हिजन टाईपच होऊन जाईल तुम्हाला ते शिकणं आणि एवढ्या काही अडचणी होणार नाही. बरं, 8, 9, 10मध्ये आपण जे चॅप्टर झाले होते तर ते चॅप्टर ॲज इट इज परत 11वीमध्ये मिळाले का, त्याच लेवलचे, नेक्स्ट लेवलचे? हां, म्हणजे 11thमध्ये तर तुम्हाला लेवलमध्ये जास्त फरक नाही दिसणार, पण जेव्हा तुम्ही 12thमध्ये थोडंसं 12th एंडिंग येईल तेव्हा मग क्वेश्चनची पण लेवल वाढते आणि थोडं म्हणजे लेवल नवीन टॉपिक्स म्हणजे बेसिकली आपण 9वीच्या वर्गात म्हणजे 11चे चॅप्टर कव्हर करतो. मोशन इन 1D, फ्रिक्शन, वर्क पॉवर एनर्जी या चॅप्टरचं बऱ्यापैकी रिव्हिजन झालेलं असेल. हां, ते रिव्हिजन म्हणजे तुम्ही एकदा जर तिथं रँकमध्ये चांगले आले तर तुम्हाला एका रेसमध्ये लागते ना. जर तुम्ही आधीपासून जर टॉप करायला तर मग काही प्रॉब्लेम्स येणार नाही. म्हणजे जर 8, 9, 10मध्ये जर फाउंडेशन चांगलं झालं तर 11वीच्या सुरुवातीला जो कॉन्फिडन्स असतो फाउंडेशनच्या मुलांचा तर तो वेगळाच असतो. मग त्यांना पुढे काहीच अडचण येणार नाही, पुढे काही अडचण येत नाही. ठीक आहे, 11वी 12वीमधला कोट्याचा अनुभव कसा वाटला? कोट्याचा अनुभव खूप छान आहे. तिथं तुम्हाला कन्सिस्टन्सी म्हणजे दिसून येईल खूप विद्यार्थी आणि तुम्हाला जे कॉम्पिटिशन भेटेल आजूबाजूचं ते ऑल ओव्हर इंडिया कुठं भेटणार नाही जसं कोट्यात भेटेल. आणि त्या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्ही टिकू शकायले तर तुम्ही ऑल इंडिया पुढे टिकू शकता. अच्छा, बरं. 8, 9, 10मध्ये आपण आणखी सिरियसली जर अभ्यास केला असता तर काय झालं असतं? जर जास्त सिरियस केलं तर मग तुम्ही बेटर रँक म्हणजे घेऊ शकता. अच्छा, ठीक आहे. एक तर आलोक हा 8वी 9वी 10वीमध्ये ज्यावेळेस होता तर तो फार सिरियसली अभ्यास नव्हता करत. म्हणजे 60 मार्काचं जे फिजिक्सची टेस्ट असायची त्यामध्ये त्याचे 40, कधी 44, कधी 36 या रेंजमध्ये असायचा तो. मला अपेक्षा असायची की आलोकनं आणखी अभ्यास करावा, पण एनिवेज त्यानं 11वी 12वीमध्ये सिरियसनेस वाढवल्यामुळे त्याचा आता रँकही खूप छान आलेला आहे आणि IITच्या चांगल्या कॉलेजेससाठी त्याचं सिलेक्शन झालेलं आहे. आपण सरांना विचारूयात, आलोकच्या पप्पांना, की त्यांचा अनुभव कसा होता 8, 9, 10चा आणि कोट्याचा. आलोकनं IIT मेड फाउंडेशनमध्ये ज्यावेळेला 8, 9, 10साठी मोहिते सरांकडं होता त्यावेळेला तो मॉडरेट आणि स्वस्त अभ्यास करायचा. म्हणजे की त्याला आपण काय म्हणूया की ॲव्हरेज, पण तो असं एक्सपोज करत नव्हता. जे काही करायचं तो सहज आणि इझी गोईंग करायचा. पण सरांकडे जे फाउंडेशन झालं आणि तो कोट्याला गेल्याच्या नंतर त्याला सुरुवातीचे जे 2 महिने त्या 2 महिन्यामध्ये तिथल्या ॲटमॉस्फिअरमध्ये, तिथल्या कल्चरमध्ये मॅच व्हायला थोडासा त्रास झाला. पण त्यानंतर फाउंडेशनमधून इथं जे काही बेसिक झालेलं होतं त्या बेसिकचं त्याला खूप छानपैकी तिथं सेट व्हायला आणि कोट्याच्या कल्चरमध्ये मॅच व्हायला खूप छान फायदा झाला. आणि नंतर तो मग तिथल्या कल्चरमध्ये मॅच होऊन इथं जे काही चॅप्टर्स झालेले होते तेच 11वीला काही चॅप्टर्स आणि 12वीला काही चॅप्टर्स रिव्हिजन झाल्यासारखे झाले आणि त्याची खूप मोठी मदत आलोकला त्याच्या JEE मेन्स आणि ॲडव्हान्सचे प्रिपरेशनसाठी खूप मोठा फायदा झाला. आणि ॲडव्हान्स आणि मेन्सच्या ज्या एक्झाम आहे या एक्झाममध्ये विद्यार्थ्यांना
कन्सिस्टन्सी, रेग्युलर हार्डवर्क आणि सातत्यपूर्ण मेहनत या गोष्टींची मदत होते. आणि विद्यार्थ्यांनी ठरवलं तर शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही करत राहिलात तर यश नक्कीच प्राप्त होऊ शकतं. हे आलोकच्या उदाहरणावरून मला समजलं. आता एका आईची भूमिका काय असते एका विद्यार्थ्याच्या यशामध्ये, तर ती आपण आलोकच्या आईला विचारूयात की मॅडम, आलोक 8वी 9वी 10वीमध्ये घरी कसा अभ्यास करायचा आणि 11वी 12वीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला, तर ते दोन्ही एकदा सांगा. असं तर मला काही वाटत नाही. आलोक घरी बी अभ्यास करायचा छान, फाउंडेशनचा पण सरांच्या म्हणण्यानुसार. माझी अपेक्षा त्याच्याकडनं जास्त असायची. हां, म्हणजे मला वाटायचं की हा आणखी करू म्हणजे तो शकतो. करू शकतो. सरांच्या अपेक्षेप्रमाणे 8, 9, 10मध्ये करत कमी नव्हता, पडायचा. कमी पडायचा. पण ज्यावेळेस तो 11वीला गेला तर त्यावेळेस त्याला असं जाणीव झाली की नाही बाबा, मी अभ्यास केला पाहिजे. केला पाहिजे आणि करावंच लागतं. हां, आणि एकंदरीत मला असं वाटतं की 8, 9, 10मध्ये इव्हन तो फार सिरियस नव्हता, पण तरी पण ते फाउंडेशनच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या मिळाल्यामुळं त्याचा तिथं त्याला फायदा झाला की अरे हे झालेले, आता त्यानं फक्त त्याच्यावर काम करायला चालू करावं केलं. लागणारच. थँक्यू सो मच. आपण आलोक आणि भरत सरांचे परत एकदा आभार मानूयात की त्यांनी आपल्याला वेळ दिला. सरांना विचारायचं काय? मला फक्त आलोकला एकच विचारायचं आहे की जसं आपण जे 8वी 9वी 10वीतले जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजूनही त्यांचं जे क्लॅरिटी असते थॉट्समध्ये नसते की JEE करायचं, नीट करायचं का कुठली परीक्षा द्यायची, या क्लॅरिटीबद्दल एक सांगायचं आहे. कारण की बरेचसे विद्यार्थी डिसिजन लवकर घेत नाहीत आणि त्याच्यामुळे 8वी 9वी 10वीत सिरियसली अभ्यास करत नाहीत. तर याचं किती महत्त्व आहे? ॲक्च्युली म्हणजे माझं तर 8वीपासूनच फिक्स होतं की मला PCM करायचं आणि ॲडव्हान्स करून IITत जायचं आहे. पण जर तुम्ही जितक्या लवकर डिसिजन घेसाल तितकं तुम्ही त्या गोलसाठी प्रिपेअर करायला चालू करू शकता. जर तुम्ही डिलेमा कंडिशनमध्ये असताल तर मग तुम्हाला दोन्ही करावं लागणार आहे, कारण तुमचा डिसिजन फिक्स नाही आहे. जर PCM तुम्हाला करायचं आहे तुम्ही मॅथकडे जास्त फोकस करू शकता, ॲडव्हान्सचे चॅप्टर्सकडे प्रिपेअर करू शकता. बायो करायचं तर त्याची प्रिपरेशन स्टार्ट करू शकता. पण जितकं लवकर करसाल, डिसिजन घेसाल, तितका फायदा होईल. चालते. थँक्यू सो मच. एक फोटो असाच घेऊ आपण, व्हिडिओला टाकायला.